प्रेग्नन्सीमध्ये कुठल्या गोष्टी केल्याने तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो, तुम्हाला त्रास होऊ शकतो, तुमच्या बाळासाठी त्या घातक आहे, आपण पाहूया. पहिली गोष्ट आहे मील स्किप करणं, म्हणजे एखादं जेवण न घेणं. आजकाल डाएटिंगचं फॅड असतं. सो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा माझं वजन वाढायला नको याच्यासाठी बऱ्याच स्त्रिया या एखाद्या वेळेचं जेवण बंद करतात. लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी जरी हे चांगलं असलं तरी प्रेग्नन्सीमध्ये तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी घातक ठरू शकतं. दुसरं आहे अपुरी झोप. मोबाईल बघत रात्रभर जागं राहणं, व्यवस्थित झोप न घेणं हेही तुमच्या बाळासाठी घातक ठरू शकतं. पुरेशा प्रमाणात पाणी न पिणं. वारंवार बाथरूम लावतोय, तुम्ही पाणी कमी पिणार, नो, हे चुकीचं आहे. तुम्ही दिवसाला 2 ते 3 लिटर पाणी हे प्यायलाच पाहिजे. एक्सरसाइज न करणं हेही तुमच्या बाळासाठी त्रासदायक ठरू शकतं. अगदी जिम मध्ये जाऊन एक्सरसाइज करायला नको, बट रुटीन स्ट्रेचिंग, योगा, नॉर्मल वॉकिंग हे नक्कीच बाळासाठी फायदेशीर ठरू शकतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बाळासाठी खूप घातक ठरू शकते ते म्हणजे रस्त्यावरचं फूड खाणं, म्हणजे स्ट्रीट फूड खाणं, चायनीज फूड खाणं, शिळं अन्न खाणं, पॅकेज ड्रिंक जसं काही कोल्ड ड्रिंक असतात ह्याचं सेवन करणं. या सगळ्याने तुमच्या बाळाला त्रास होऊ शकतो. सो ह्या गोष्टी टाळा आणि नक्कीच 9 महिन्यानंतर तुम्हाला एक गुटगुटीत हसरं छान बाळ मिळेल. थँक्यू.